पती पत्नीचं नातं म्हणजे प्रेम आणि विश्वासाचं, पण हे नातं जपण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी वेळही द्यावा लागतो. पण जर वेळच नसेल तर आणि तो वेळ मागणं जीवावर बेतत असेल तर अशाच प्रकारची एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना टिटावळा येथे घडली आहे. प्रेमविवाह करून घरी आणलेल्या बायकोची तिच्याच पतीने क्रूरपणे हत्या केली. एवढेच नव्हे तर नंतर अत्यंत थंड डोक्याने पत्नीच्या आत्महत्येचा बनावही त्याने रचला. आणि हे सगळं का तर पत्नीने थोडासा वेळ मागितला म्हणून एवढ्याशा कारणावरून त्याने आयुष्यभराच्या जोडीदाराला संपवलं आणि आत्महत्येचा बनावही रचला. पण त्याचा हा बनाव अखेर उघडीस आलाच आणि पोलिसांनी तपास करून अवघ्या 2 तासात हत्या करणाऱ्या पतीचा पर्दाफाश करत बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार टिटावळा परिसरातील आनेगाव येथील ही दुर्दैवी पण तितकीच खळबळजनक घटना घडली. महेश मोहिते असे आरोपी पतीचे नाव आहे, तर दीपा असे मृत महिलेचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे महेशने त्याची पत्नी दीपाईचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मुलीच्या मृत्यूची बातमी कळल्यावर तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण नंतर दीपाईच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालत याबाबत टिटावळा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर टिटावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास करत अवघ्या 2 तासात महेशच्या बनावाचा पर्दाफाश करत त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांची माहितीनुसार महेश आणि दीपाचा प्रेमविवाह झाला होता. महेश वेळ देत नाही असं तक्रार त्याची पत्नी दीपा लावत असते. त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. घटनेच्या दिवशी देखील दोघांमध्ये असाच वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या महेशने गळा आवळून दीपाची हत्या केली. नंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या सर्व गोष्टी पोलीस तपासात उघड झाल्या. या प्रकरणी टिटावळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत महेश मोहिते याला बेड्या ठोकत पुढील तपास सुरू केला आहे.